हरिभक्तपरायण श्री ज्ञानराज रघुनाथ म्हात्रे या एकेकाने स्थानपल्लवा, हवप श्री शंकर सकाराम वाघुले, हवप श्री महादेवजी गवाणे, हवप श्री बाबा लक्ष्मण होनमाने, हवप श्री गबाजी महादेव शिंदे, हरिभक्तपरायण श्री मच्छिंद्र दशरथ उपळाईकर, हरिभक्तपरायण श्री गुलाब कुंडली शेवाळे. महाराष्ट्राचं हे एक वैभव आहे जे वारंवार सतत विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. एक नियम याने घालून घेतलेला असतो. असे हे वारकरी 13व्या शतकात या वारीची सुरुवात झाली असं मानलं जातं. माननीय केदार दिघे शिवसेना ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी देखील या सत्कार सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित राहावं अशी त्यांना विनंती करतो. रेखाताई खोपकर यांना विनंती, कृपया आपण मंचावर विराजमान व्हावं. सन्माननीय प्रदीपजी शिंदे यांना विनंती, कृपया आपण मंचावर यावं. संजय बिरीत साहेब आपणही मंचावर उपस्थित राहून या सत्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. भक्तीचा मार्ग प्रत्येकाला दाखवणारा पंथ तो म्हणजेच वारकरी पंथ. भक्ती म्हणजेच आयुष्य, भक्ती म्हणजेच आपल्या जीवनाचे ध्येय असे मानणारे सगळे वारकरी जे भोळ्या विठ्ठलाचे भक्त असतात आणि अतिशय मनापासून पंढरीच्या वारीला लाडक्या विठुरायाला पाहण्यासाठी दर्शनासाठी ते जातात. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आषाढीला कार्तिकीला पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा होतो. इतकी गर्दी असते की प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन होणं सुद्धा मुश्किल असतं. अशा वेळेस हे वारकरी कळस दर्शनावर समाधान मानतात आणि इतक्या दिवसांची पायपीट करून सुद्धा कळसाचं दर्शन घेऊन ते घरी परततात. यातच त्यांचा मोठेपणा आहे. आज आपण प्रतिवर्षीप्रमाणे इगलकर महाराजांच्या कीर्तनाचा अनुभव घेतला. नेहमीच्या व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं दाखवून आम्हाला वृद्धांना, लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत सगळ्यांची संवाद साधत त्यांना आपल्या कीर्तनामध्ये ते कसे ओढून घेतात आणि हलक्या फुलक्या पद्धतीनं संतांनी सांगितलेलं अध्यात्म किती सोप्या भाषेत रसाळ पद्धतीनं समजून सांगतात याचा अनुभव दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही घेतला. आज त्यांच्याच हस्ते माननीय विचारे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आनंद चॅरिटेबल ट्रस्टचा हा नेहमीप्रमाणे होणारा वासंतिक चैत्र नवरात्रोत्सव आणि आज आपण सन्मान करणार आहोत वारकरी संप्रदायामध्ये राहून भरीव समाजासाठी काम करणाऱ्या आमच्या वारकरी बांधवाचा. पहिले मानकरी आहेत हरिभक्तपरायण सौभाग्यवती अनिता संतोष पाटील. मुक्ताबाईंचा वारसा जपत यांनी या वारकरी संप्रदायामध्ये सक्रिय सहभागी झालेले आहेत. गेल्या जवळजवळ 20 वर्षांपासून त्या आळंदीच्या वारीला नियमितपणे जातात. दरवर्षी कोपरी येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी होतात आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं, जनजागृती करण्याचा त्यांनी वसा घेतलेला आहे. वारकरी भूषण पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. अनिता संतोष पाटील. रेखाताई खोपकर यांच्या हस्ते हा सन्मान. याच्यानंतरचे मानकरी आहेत हरिभक्तपरायण ज्ञानराज रघुनाथ म्हात्रे. नवी मुंबई परिसरामध्ये राहून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजसेवेचं व्रत त्यांनी सांभाळलं आहे. वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची इथून त्यांनी